नमस्कार मित्रांनो, मी चिन्मय पाठक आणि आपल्या मॅन्युअल टेस्टिंगच्या सिरीजच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्पायरल मॉडेल. तर स्पायरल मॉडेल म्हणजे काय मित्रांनो, सॉफ्टवेअर जे आपण डेव्हलप करतो ते मल्टिपल स्पायरल्समध्ये किंवा मल्टिपल सायकल्समध्ये आपण डेव्हलप करतो. त्यामुळे हा जो अप्रोच आपण यूज करतो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी, त्यामुळे या मॉडेलला आपण स्पायरल मॉडेल म्हणतो. तर हे जे मॉडेल आहे मित्रांनो, हे बॅरी बोहम यांनी 1986 साली इंट्रोड्यूस केलेलं. हे जे मॉडेल आहे ते रिस्क ड्रिव्हन आहे, हे डिलिव्हरी ड्रिव्हन नाही. म्हणजे प्रोजेक्टमध्ये येणाऱ्या ज्या संभाव्य रिस्क असतील किंवा अडचणी असतील त्या आपण काही प्रोटोटाईपचे यूज करून आपण त्याच्या प्रोजेक्टमधून कमी करण्याचा प्रयत्न करतो. आता त्या कुठल्या अडचणी असू शकतात, समजा आपण एक एक्झाम्पल घेऊ की आपण प्रोजेक्टमध्ये थर्ड पार्टी इंटिग्रेशन्स यूज करत असतो. ओके, थर्ड पार्टी इंटिग्रेशन्समध्ये काय होतं मित्रांनो की काही प्रमाणात डेटा त्याच्यामध्ये फेच वगैरे होत नाही. तर आपण त्याच्यासाठी काय करतो की युनिट टेस्टिंग करतो. सुरुवातीला एक छोट्या मॉड्यूलवरती ते इंटिग्रेशन्स इम्प्लिमेंट करून त्याचं इंटिग्रेशन करून व्यवस्थित आपल्याला जे पण रिक्वायर्ड डेटा आहे तो त्या थर्ड पार्टी इंटिग्रेशन सर्व्हिसेसकडनं मिळतो आहे की नाही हे आपण चेक करतो संपूर्ण सॉफ्टवेअरमध्ये इम्प्लिमेंट करण्याच्या अगोदर. जेणेकरून की छोट्या याच्यावरती जे आपण प्रोटोटाईपवरती आपण ते इम्प्लिमेंट केलं आणि त्याच्यावरती टेस्ट केलेलं आहे, त्याच्यामुळे ज्या पण रिस्क आपल्याला त्याच्यामध्ये दिसले आहे जे आपण प्रत्यक्ष डेव्हलपमेंटमध्ये त्या रिस्क अवॉइड करू शकतो. तर हे म्हणजे हे स्पायरल मॉडेलचं काम करण्याची पद्धत आहे. तर आता आपण ह्याच्या काय रिस्क येऊ शकतं आपल्या प्रोजेक्टमध्ये, तर ते सुरुवातीला आपण ते बघून घेऊ, म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंगला खूप चांगलं असेल. सो जे रिस्क आहे सगळ्यात पहिली ती आहे टेक्निकल रिस्क. जी पण आपण टेक्नॉलॉजी यूज करतो आहे तिचं जर मार्केटमध्ये अपडेशन आलं तर आपण जे पण प्रोजेक्ट बनवतो, जे पण सॉफ्टवेअर बनवतो त्याचं फेल्युअर येण्याची शक्यता असू शकते. त्याच्यामध्ये आपण जे पण टूल्स यूज करतो आहे त्याच्यामध्ये अपडेशन आलं, जसं आपण बघतो मोबाईलमध्ये व्हॉट्सअप तर सगळे यूज करतात, तर काही ठराविक दिवसानंतर व्हॉट्सअपचं कंटिन्युअसली अपडेशन येत असतं, बरोबर. तर काही काळापर्यंत आपण अपडेट नाही केलं तरी चालतं, पण एक वेळ येते की जेणेकरून आपल्याला मॅन्डेटरी असतं व्हॉट्सअप अपडेट करणं. ते जर आपण नाही केलं तर मोबाईलमध्ये व्हॉट्सअप ओपन होत नाही. तर हे टेक्निकल रिस्क असतात काही प्रमाणात. काही वेळेस परफॉर्मन्सचा इश्यू शकतो की जास्त जर आपण कस्टमरने यूज केलं, म्हणजे मल्टिपल कस्टमर जर जास्त असतील तर त्याचा परफॉर्मन्समध्ये पण आपल्याला स्लो डाऊन होऊ शकतं. या ज्या असतात ते टेक्निकल रिस्क असतात. त्याच्यानंतर रिक्वायरमेंट रिस्क, म्हणजे क्लायंटलाच रिक्वायरमेंट काही वेळेस अनक्लिअर असतात किंवा क्लायंट जे रिक्वायरमेंट देतो डेव्हलपमेंटसाठी त्या इनकम्प्लीट देतो किंवा त्याचे जे रिक्वायरमेंट असतात ते चेंजिंग असतात कंटिन्युअसली. म्हणजे कसं की सुरुवातीला जर समजा आपण हेल्थकेअर सॉफ्टवेअर बनवते कुठल्याही हॉस्पिटलसाठी की ज्याचे पेशंट्स आहे ते ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊ शकतील डॉक्टरच्या. मग सुरुवातीला काय आलं, फक्त रिक्वायरमेंट काय दिली त्यांनी इनकम्प्लीट, की फक्त अपॉइंटमेंट घेतली पाहिजे. मग त्याच्यामध्ये पेशंटचं आपण नाव वगैरे येणार, कुठल्या दिवशीची त्याला अपॉइंटमेंट पाहिजे ते आपण फिक्स करणार. त्याच्यानंतर त्यांनी एक रिक्वायरमेंट दिली परत क्लायंटनी की त्याला आपली अपॉइंटमेंट फिक्स झाली आहे का नाही झाली याचे आपल्याला त्याला मेसेज गेला पाहिजे, त्या पेशंटला ईमेल गेला पाहिजे. ही दुसरी त्यांची रिक्वायरमेंट परत चेंज होऊन आली. परत तिसरी चेंज होऊन रिक्वायरमेंट काय आली, जर त्याचा पेशंटचं जसं अपॉइंटमेंट जवळ येईल त्याच्याप्रमाणे त्याला रिमाइंडर मेसेजसुद्धा गेला पाहिजे व्हॉट्सअपवरती. तर ह्या काही ज्या चेंजिंग रिक्वायरमेंट कंटिन्युअसली येत असतात क्लायंटकडनं त्या पण प्रोजेक्ट डिले होण्यासाठी रिस्क असते. त्याच्यानंतर कॉस्ट रिस्क, म्हणजे काय, जी पण आपण थर्ड पार्टी सर्व्हिसेस वगैरे इंटिग्रेशन्स यूज करतो आहे त्याची अचानक त्यांनी कॉस्ट वाढवणं किंवा प्रोजेक्टचं जे आपण बजेट आपण ॲनालाइज केलं असतात ते सुरुवातीला ते थोडं मिस जजमेंट होणं. ॲक्च्युअल प्रोजेक्ट जेव्हा डेव्हलप करतो त्यावेळेस त्याला जास्त कॉस्ट लागणार, हे कॉस्ट फॅक्टर आपण रिस्कचा म्हणू शकतो. त्याच्यानंतर स्केड्यूल रिस्क, अनसर्टन एखादी घटना घडते किंवा काही गोष्टीमध्ये डेव्हलपमेंटला उशीर होतो किंवा क्लायंटकडनं रिक्वायरमेंटच मिळण्यासाठी किंवा त्याच्यावरती क्लेरिफाय येण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे आपण डेव्हलपमेंट उशिरा सुरू करतो. अशा काही गोष्टी जर घडल्या तर त्याच्यामध्ये जे पण आपण शेड्यूल केलेलं आहे आपला प्रोजेक्ट ते आपल्याला डिले होण्याची शक्यता असते. आपण जे पण डेडलाईन आपण फिक्स केलेली आहे ती आपण मिस करू शकतो. पाचवं म्हणजे रिसोर्सेस रिस्क, म्हणजे काय असतं, लॅक ऑफ रिसोर्स. नवीन टेक्नॉलॉजी जर मार्केटमध्ये येते तर त्याचे आपल्याला रिसोर्सेस मिळणं कठीण जातं, की ते टेक्नॉलॉजी नवीनच आहे त्याच्यामुळे आपल्याला एक्सपिरियन्स रिसोर्सेस मिळत नाही, ते पण नवीन असतात. काही लोक फक्त कोर्स करून आलेला असतात, तर ते पण इथे थोडं एक्सपिरियन्स घेण्याचं किंवा शिकण्याचं काम करत असतं प्रोजेक्टवरती, त्यामुळे आपल्या प्रोजेक्टला डिले होऊ शकतो. ही पण एक रिसोर्सेसबद्दलची रिस्क असते किंवा मल्टिपल रिसोर्सेस आपल्या प्रोजेक्टवरून शिफ्ट होऊन जात असतात किंवा सोडून जात असतं आपलं प्रोजेक्ट, हे पण आपल्याला एक रिस्क फॅक्टर आहे रिसोर्सेसविषयीचं. त्याच्यानंतर इंटिग्रेशन रिस्क, जसं मी तुम्हाला सांगितलं की त्याचे मल्टिपल्स जर त्यांनी कॉस्ट वाढवली इंटिग्रेशन सर्व्हिसेस देण्यासाठी किंवा काही अपडेशन केले त्यांच्या सर्व्हिसेसमध्ये, त्याप्रमाणे आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये काही वेळेस अपडेट करावं लागतं.
त्याच्यानंतर सिक्युरिटी रिस्क असते की आपण जो पण डेटा कस्टमरकडनं घेणार आहे तो कुठेही असा ओपनली मार्केटमध्ये तो स्प्रेड व्हायला नको. त्याच्यानंतर जर कोणी सायबर अटॅक वगैरे केला आपल्या वेबसाईटवरती तर आपण ती आपली वेबसाईट सेफ असायला पाहिजे, ती ब्रेकडाऊन व्हायला नको लगेच. याप्रमाणे कुठल्याही प्रोजेक्टमध्ये ठराविक आपल्याला रिस्क फॅक्टर आपल्याला असतात. तर आपण पुढे बघू स्पायरल मॉडेलच्या ज्या पण स्टेजेस असतात त्या कोणत्या, किंवा ज्या पण आपल्या फेजेस म्हणू आपण प्रत्येक स्पायरल मॉडेलमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी त्या कोणत्या. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्र 4 फेजेसमध्ये एक स्पायरल आपलं काम करतं, पूर्ण होतं. म्हणजे कसं, पहिलं प्लॅनिंग, दुसरं असतं रिस्क ॲनालिसिस, तिसरं असतं इंजिनिअरिंग, चौथं असतं इव्हॅल्युएट. या 4 फेजेस मिळून एक स्पायरल आपलं कंप्लीट होतं. एक स्पायरल कंप्लीट झाल्यानंतर परत प्लॅनिंग, रिस्क ॲनालिसिस, इंजिनिअरिंग, इव्हॅल्युएट हे होतं. आता प्लॅनिंगमध्ये काय होतं, जे पण आपल्याला सॉफ्टवेअर बनवायचे आहे त्याच्या काही रिक्वायरमेंट्स असतात, ते आपण रिक्वायरमेंट या प्लॅनिंगमध्ये डिसाईड करतो. त्याचे टाईम ड्युरेशन की किती दिवसामध्ये आपल्याला हे बनवून झालं पाहिजे, या रिक्वायरमेंट्स आपल्याला किती रिक्वायरमेंट्स आपल्याला या स्पायरलमध्ये यूज करायचे, या प्रकारच्या प्लॅनिंग थोडक्यात आपण या प्लॅनिंग फेजमध्ये करतो. त्याच्यानंतर रिस्क ॲनालिसिसमध्ये जे पण आपण रिक्वायरमेंट डिसाईड केलेले आहे या स्पायरलमध्ये, तर त्याच्याबद्दलचं कुठलं रिस्क आहे प्रोजेक्टमध्ये, त्याच्याबद्दलच्या कुठल्या रिस्क आहेत ते आपण याचे ॲनालिसिस करतो. जसं की आपण जर समजा आधार कार्डचं जर थर्ड पार्टी इंटिग्रेशन यूज करत असू तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, एक प्रोटोटाईप यूज करतो. ओके, तर प्रोटोटाईप करून आधार वेबसाईटकडनं किंवा आधार जे UID आहे त्यांच्याकडनं आधार डेटा फेच होतो की नाही हे चेक करणार, बरोबर. त्याच्यामध्ये काय करतो आपण, नाव, त्याच्यानंतर त्याचं जेंडर, त्याच्यानंतर ॲड्रेस, ओके, हे जर आपण व्यवस्थित, आणि जन्मतारीख हे जर आपण व्यवस्थित फेच होते की नाही बघू. जन्मतारीख अर्धी तर फेच नाही होत ना, त्याच्यानंतर ॲड्रेस जो आहे तो पूर्ण तर फेच होतोय ना, अर्धा ॲड्रेस तर फक्त दिसत नाही ना. या प्रकारच्या ज्या रिस्क असतात त्या आपण चेक करतो आणि त्यानुसार जे आपल्याला आउटपुट मिळालेलं असतं त्यानुसार आपण जे रिक्वायरमेंट असतं आणि त्याचे जे रिस्क रिडक्शन करण्यासाठी किंवा रिस्क कमी करण्यासाठी जे पण आपण इथे सोल्युशन्स असतात त्यानुसार आपण डिझाईन करतो. डिझाईन केल्यानंतर त्या डिझाईननुसार आपण कोडिंग करतो इंजिनिअरिंग फेजमध्ये. त्याच्यानंतर इंटिग्रेशन केलं जातं जर आपल्याला रिक्वायरमेंट असेल इथे इंटिग्रेशन पार्ट या स्पायरलमध्ये तर, आणि त्यानुसार आपले रिक्वायरमेंट जे असतात आणि जे रिस्क ॲनालिसिस असतात त्यानुसार आपण इथे टेस्टिंग करतो. टेस्टिंग केल्यानंतर ते इम्प्लिमेंट केलं जातं. इम्प्लिमेंट केलं झाल्यानंतर हे जे सॉफ्टवेअर आपण बनवलेले या स्पायरलमध्ये ते क्लायंटला किंवा आपण म्हणू शकतो कस्टमरला इव्हॅल्युएशनसाठी दिले जातात. इव्हॅल्युएशनमध्ये कस्टमरला जर ते सॉफ्टवेअरमध्ये काही चेंजेस पाहिजे असेल तर कस्टमर आपल्याला काही रिक्वेस्ट देऊ शकतो, ते आपण नेक्स्ट स्पायरलमध्ये ते यूज करू शकतो. ओके, या पद्धतीने पहिलं स्पायरल कंप्लीट होतं. त्याच्यानंतर परत दुसरं स्पायरल सुरू होतं. दुसरं स्पायरलमध्ये पण प्लॅनिंग, रिस्क ॲनालिसिस, इंजिनिअरिंग, इव्हॅल्युएशन ह्या स्टेजेस. इथे इव्हॅल्युएट झाल्यानंतर कस्टमरकडनं आपण फीडबॅक घेतो आणि तिसरं स्पायरल सुरू करतो. हे जे संपूर्ण मॉडेल आहे स्पायरल, हे मल्टिपल स्पायरल्समध्ये यूज होतं. मल्टिपल स्पायरल्समध्ये सॉफ्टवेअर आपलं डेव्हलप होतं, त्यामुळे आपण याला स्पायरल मॉडेल म्हणतो. आणि ॲट द एंड शेवटचे जेव्हा संपूर्ण प्रोजेक्ट बनतो त्याच वेळेस कस्टमरला आपण डिलिव्हरी करतो. कस्टमरला आपण इथे फक्त प्रोटोटाईप दाखवतोय, कस्टमरला एक्झॅक्ट सॉफ्टवेअर आपण इव्हॅल्युएशन स्टेजमध्ये त्याला यूजसाठी देत नाही. ओके, त्याला प्रोटोटाईप म्हणू शकतो किंवा त्याला रिअल टाईममध्ये जरी आपण यूज करायला दिलं आपण जे UATमध्ये, तर त्याला फक्त आपण काय करतो की फीडबॅकसाठी काही चेंजेस रिक्वायरमेंट असतील, काही अपडेशन पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आपण यूज करतो. पण जेव्हा संपूर्ण आपला प्रोजेक्ट बनेल त्याच वेळेस हे आपण संपूर्ण सॉफ्टवेअर कस्टमरला रिअल टाईममध्ये यूज करण्यासाठी देतो. जसं आपण पहिल्यांदाच बघितलं, हे जे आहे ते रिस्क ड्रिवन मॉडेल आहे, हे डिलिव्हरी ड्रिवन नाही. आता हे लक्षात घ्या की आपण हे रिस्क ड्रिवन आहे, त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी आपण कस्टमरला संपूर्ण जो आपला सॉफ्टवेअर बनल्यानंतरच आपण यूजसाठी देतो. तर आता या स्पायरल मॉडेलचे काही ॲडव्हान्टेजेस आहे. ॲडव्हान्टेजेस म्हणजे काय, तर एक्सलंट रिस्क मॅनेजमेंट. एक्सलंट रिस्क मॅनेजमेंट म्हणजे याच्यामध्ये सेपरेट फेजच आपण एक ठेवलेली आहे की रिस्क आपण त्याच्यामध्ये जी पण असतात प्रोजेक्टमध्ये ते आपण रिड्यूस करण्याचं किंवा कमी करण्यासाठी. त्यामुळे आपण खूप चांगल्या पद्धतीने ज्या पण काही रिस्क असतात ते आपण कमी करू शकतो प्रोजेक्टमध्ये किंवा त्या वगळू शकतो. त्याच्यानंतर जो दुसरा आहे कस्टमर फीडबॅक इन एव्हरी स्पायरल. याच्यामध्ये प्रत्येक स्पायरल कंप्लीट होण्याच्या वेळेस चौथीची स्टेज येते. प्लॅनिंग नंतर आपण रिक्वायरमेंट रिस्क ॲनालिसिस करतो, रिस्क ॲनालिसिस नंतर आपण डेव्हलपमेंट करतो, डेव्हलपमेंट नंतर आपण जे असतो ते इव्हॅल्युएशनमध्ये कस्टमर फीडबॅक घेतो. कस्टमर फीडबॅकमुळे आपल्याला काही चेंजेस वगैरे रिक्वायर्ड असतील प्रोजेक्टमध्ये तर आपण ॲड करू शकतो. त्याच्यामुळे हे एक ॲडव्हान्टेज आहे की प्रत्येक स्पायरल नंतर आपण कस्टमरचा फीडबॅक घेऊ शकतो. कस्टमरला पण समजते की आपला प्रोजेक्टची प्रोग्रेस कुठपर्यंत आहे.
जेणेकरून एक जो म्हणतो आपण ट्रस्ट बिल्ड व्हायला यूज होतं. त्याच्यानंतर तिसरा जो आहे तो फ्लेक्झिबल टू रिक्वायरमेंट चेंजेस, म्हणजे कुठल्याही स्पायरलच्या इव्हॅल्युएशन स्टेजमध्ये वगैरे कस्टमर आपल्याला रिक्वायरमेंट देऊ शकतो आणि ते इझिली आपण ॲक्सेप्ट करतो चेंजेससाठी. त्याच्यानंतर चौथं जे आहे ते अर्ली डिटेक्शन ऑफ प्रॉब्लेम. याच्यात बघा मित्रांनो, प्लॅनिंग होतं, त्याच्यानंतर रिस्क ॲनालिसिस होतं आणि इव्हॅल्युएशन म्हणजे फीडबॅक हे असते. या 3 स्टेज आपण मध्ये कुठलेही आपल्याला जर प्रॉब्लेम्स आढळले तर आपण इमिजिएटली ते डिटेक्ट करू शकतो आणि त्याला आपण प्रोजेक्टमधनं रिमूव्ह करू शकतो. याच्यासाठी आपण एक मेन ॲडव्हान्टेज आहे स्पायरल मॉडेलचे की अर्ली डिटेक्शन आपण जे पण प्रॉब्लेम्स उद्भवू शकतात त्याचं या मॉडेलमध्ये करू शकतो. त्याच्यानंतर हे जे मॉडेल आहे मित्रांनो स्पायरल मॉडेल, ते एक मोठे आणि कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट्स डेव्हलप करण्यासाठी खूप सुटेबल आहे. मोठे म्हणजे कोणते, बँकिंगचे जसे प्रोजेक्ट असतात, त्याच्यानंतर ई कॉमर्सचे आपण म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये मल्टिपल नेव्हिगेशन्स असतात, त्याच्यानंतर मल्टिपल प्रोडक्ट्स आपण यूज करतो, मल्टिपल्स बँक्स असतील किंवा काही पेमेंट वेज असतील, त्याच्यामुळे आपण कस्टमरला ऑफर्स वगैरे देऊ शकतो, डिस्काउंट्स वगैरे देऊ शकतो. याच्यामध्ये ही जी फंक्शनॅलिटी असते ना खूप कॉम्प्लेक्स असते, तर त्यासाठी आपण हे यूज करतो स्पायरल मॉडेल. याच्यामध्ये बेटर प्लॅनिंग अँड डॉक्युमेंटेशन, जर तुम्ही सुरुवातीची जर आपण स्टेज बघितली तर त्याच्यामध्ये एक फेजेस आपण प्लॅनिंगसाठी दिलेली आहे. त्यामुळे आपण या स्पायरल मॉडेलमध्ये आपण जे पण स्पायरल आपण रिक्वायरमेंट आहे या स्पायरलमध्ये डेव्हलप करण्याचे त्याचं प्रॉपर डॉक्युमेंटेशन आणि प्लॅनिंग आपण या मॉडेलमध्ये करतो. त्यामुळे आपला संपूर्ण प्रोजेक्ट जो आहे तो बेटर प्लॅनिंग आपल्याला करता येतं. आता याचे काही डिसॲडव्हान्टेजेस पण आहे. तर ते डिसॲडव्हान्टेजेस कोणते मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा हाय कॉस्ट. याचं काय असतं, रिस्क ॲनालिसिस करण्यासाठी रिस्क ॲनालिस्ट आपण हायर करतो, त्याच्यामुळे एक हायर कॉस्ट लागते. त्याच्यानंतर मल्टिपल स्पायरल्समध्ये हा प्रोजेक्ट डेव्हलप होत असतो, मल्टिपल टेस्टिंग्स आपल्याला करावे लागते, त्याच्यानंतर मल्टिपल इंटिग्रेशन्स फंक्शनॅलिटी आपल्याला इंटिग्रेट कराव्या लागतात. वेगवेगळ्या स्पायरल्समध्ये ते इंटिग्रेट करण्यासाठी आपल्याला परत तो कोड व्यवस्थित कंबाईन होतो की नाही हे चेक करावं लागतं. त्यामुळे थोडं एक जे स्पायरल मॉडेल यूज करून जे सॉफ्टवेअर डेव्हलप होतं त्याच्यासाठी थोडी आपल्याला जी कॉस्ट आहे ती वाढू शकते आपली. त्याच्यानंतर हे जे कॉम्प्लेक्स मॅनेजमेंट असतं, म्हणजे आपलं जे स्पायरल असतं त्याच्यामध्ये काही वेळेस जे कस्टमर असतो तो आपल्याला व्यवस्थित आपल्याला त्याचे क्लिअर रिक्वायरमेंट्स आपल्याला सांगत नाही. त्यामुळे त्याच्यानंतर एक आपण थोडंसं एक स्पायरल कंप्लीट झाल्यानंतर परत त्याचे रिक्वायरमेंट चेंज होतं. त्याच्यानंतर ते मल्टिपल रिक्वायरमेंट्स आपल्याला जर चेंजिंग दिलं तर त्याचं मॅनेजमेंट करण्यासाठी पण आपल्याला थोडंसं कॉम्प्लेक्स असतं त्याचं मॅनेजमेंट, आपण थोडक्यात म्हणू शकतो. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते नॉट सुटेबल फॉर द स्मॉल प्रोजेक्ट. छोट्या प्रोजेक्टसाठी स्पायरल मॉडेल यूज होत नाही. याचं एक मेन डिसॲडव्हान्टेजेस आहे. आपल्याला कॉम्प्लेक्स आणि मोठे जे प्रोजेक्ट असतात, लार्ज प्रोजेक्ट्स असतात, खूप काही दिवस चालणारे, याच्यासाठीच आपण ते यूज करतो. त्याच्यानंतर रिक्वायर्स कस्टमर इन्व्हॉल्वमेंट. प्रत्येक स्पायरलला ज्या एंडला इव्हॅल्युएशन स्टेजमध्ये आपल्याला कस्टमरची इन्व्हॉल्वमेंटची रिक्वायरमेंट असते, त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ नाही शकत. हा एक मेन ड्रॉबॅक आहे. काही वेळेस कस्टमरचे अवेलेबिलिटी आपल्याला असते, काही वेळेस कस्टमर आपल्याला मीटिंगसाठी वगैरे वेळ देत असतो, काही वेळेस आपल्याला ते मिळत नाही. मग ते मीटिंग्स वगैरे सेट करायला तोपर्यंत आपण पुढच्या स्पायरलवरती जाऊ शकत नाही. काही वेळेस कस्टमरकडनं फीडबॅक यायला आपल्याला वेळ लागतो. हे एक त्याचा डिसॲडव्हान्टेजेस आपण म्हणू शकतो. तर ह्या गोष्टींमुळे काय होतं की टाईम कन्झ्युमिंग होतं हे मॉडेल, कारण की आपण प्रत्येक स्पायरलमध्ये प्लॅनिंग करणार, रिस्क ॲनालिसिस करणार, याच्यामध्ये आपल्याला वेळ लागणार. त्याच्यानंतर त्याच्यानुसार डेव्हलपमेंट होणार, त्याच्यानंतर फीडबॅकसाठी कस्टमरला पण इव्हॅल्युएशनसाठी वेळ लागणार. तर हे जर आपण बघितलं तर आपला जो प्रोजेक्टचा टाईम ड्युरेशन आहे तो खूप कन्झ्युमिंग आहे किंवा तो खूप काही प्रमाणात वेळ घेण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर एक्सपर्टाईज निडेड, म्हणजे काय, रिस्क ॲनालिसिससाठी आपल्याला सेपरेट रिस्क ॲनालिस्ट लागतील, प्लॅनिंग आपल्याला सेपरेट करावं लागेल, ते प्लॅनिंग करण्यासाठी त्याचे एक्सपर्टाईज लागतील. त्याच्यानंतर त्याचं जो क्लायंटकडनं पण आपल्याला एक्सपर्टाईजची गरज असते की जे पण आपण त्यांना प्रोडक्ट बनवून दिलेले आहे त्या स्प्रिंटमध्ये ते व्यवस्थित त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आहे की नाही, त्यांची रिक्वायरमेंट्स काय हे चेक करण्यासाठी सुद्धा क्लायंटला पण एक्सपर्टाईज रिसोर्सेस लागत असतात. ज्यामुळे जे आहे हे प्रोजेक्ट थोडंसं खर्चिक होतं या ठिकाणी आणि आपण म्हणू शकतो की आपल्याला एक्सपर्टाईज निडेड असतात. या प्रकारे आपलं हे स्पायरल मॉडेल होतं मित्रांनो. आपण आता भेटू पुढच्या आपल्या मॅन्युअल टेस्टिंगच्या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. धन्यवाद मित्रांनो.